मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद अली खान याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात निर्घृण हत्या करण्यात आली आहे। कळंबा कारागृहातच न्यायालयीन कोठडीत असलेल्या 5 जणांनी मोहम्मद अली खानची हत्या केली। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर खान आंघोळ करण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडली। त्याच्या डोक्यात ड्रेनेजचं झाकण घालून त्याला ठार मारण्यात आलं। प्रतीक पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद्ध या 5 जणांवर हत्येचा आरोप आहे। मोहम्मद अली खानसह हे सर्वजण एकाच बराकमध्ये राहत होते, त्यामुळे त्यांच्यात काही वाद झाला का याचा तपास पोलीस करत आहेत। कैद्यांमध्ये भांडणं झाली, त्याच्यामध्ये 93 बॉम्ब ब्लास्टचा आरोपी मुन्ना गुप्ता उर्फ मोहम्मद अली खान याचा 4 इथल्या कोल्हापूरच्या स्थानिक कैद्यांनी मिळून ड्रेनेजचं झाकण उकडून काढून त्याचा खून केलेला आहे। आणि प्रथमदर्शनी तरी त्या मुन्ना गुप्ताच्या डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला असा अंदाज आहे, पण आता पोस्टमार्टम होईल आणि त्याच्यामध्ये कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।